नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. सो आपण करंट अफेअर्स सिरीजच्या माध्यमातून रेग्युलर बेसिस वरती करंट अफेअर्स बेसिकली डिस्कस त्या ठिकाणी करतो. आजच्या या सेशन मध्ये आपण 1 ते 3 जानेवारी 2026 या दिवसाच्या करंट अफेअर्स ज्या आहेत तर त्या बेसिकली डिस्कस करणार आहोत. बघा, पहिली न्यूज आजची आहे. दिल्ली आणि ओडिसा 2025 मध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सामील. आता खूप जास्त स्वरूपामध्ये सक्सेसफुल ठरलेली योजना म्हणून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना बघू शकतो, किंवा त्यालाच नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन प्लॅन पण म्हटलं जातं, किंवा त्यालाच अजून पुढे जाऊन पॉप्युलर लँग्वेज मध्ये आयुष्मान भारत असं देखील म्हटलं जाते. राईट. सो सरकारी आणि त्याचबरोबर खाजगी एम पॅनल्ड हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅशलेस स्वरूपात उपचार जे आहेत, पर्टिक्युलरली सेकंडरी आणि टर्शरी मेडिकल सर्व्हिसेससाठी म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक वैद्यकीय सुविधांसाठी प्रदान करणारी ही आयुष्मान भारत नावाची योजना आहे. आणि याच्यामध्ये आपण असं बघू शकतो की राज्य सरकारनं केंद्र सरकार सोबत करार करणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. सो या योजनेची सुरुवात 2018 मध्ये बेसिकली झालेली होती, आणि आता दिल्ली केंद्रशासित प्रदेश असेल किंवा ओडिशा स्टेट गव्हर्नमेंट असेल तर त्यांनी ही योजना स्वीकारलेली आहे, आणि त्यामुळं या योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ त्या ठिकाणी झालेली दिसते. जानेवारी 2025 मध्ये ओडिशाने ही योजना स्वीकारलेली होती, आणि त्याच्यामध्ये ओडिसा हे 34वं राज्य जे आहे तर ते बनलेलं त्या ठिकाणी होतं. आणि आता एप्रिल 2025 मध्ये दिल्ली गव्हर्नमेंटनं याच्याबाबतचा सामंजस्य करार जो आहे तर तो केलेला होता, आणि आता दिल्ली हे 35वं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आयुष्मान भारत ही योजना स्वीकारणार त्या ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्रानं पण ही योजना ऑलरेडी स्वीकारलेली आहे. अजून कुणी स्वीकारलेली नाहीये तर त्याच्यामध्ये आहे वेस्ट बेंगॉल. हे एकमेव राज्य आहे की जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सामील झालेलं नाही. लक्षात घ्यायचंय. असा प्रश्न या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की कोण सामील झालेलं नाहीये बाबा, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जर विचार आपण केला तर त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल हे एकमेव राज्य आहे जे सामील झालेलं नाहीये. आयुष्मान भारत आरोग्य मंदिर, त्याच्यामध्ये काय केलं जातंय, असंसर्गजन्य रोग, उपशामक आणि पुनर्वसन काळजी, तोंडी, नेत्र, ENT आणि मानसिक आरोग्य सेवांसह वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या प्रदान करण्यासाठी 1.5 लाख केंद्र, राईट, तर ती स्थापन केली जाणार आहे. पूर्वीचे आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र, आणि त्यालाच रिवाइज करून काय केलेलं आहे, आयुष्मान भारत आरोग्य मंदिर असं त्या ठिकाणी केलेलं दिसतं. राईट. रिसेंटली अजून एकदा ही योजना चर्चेत होती, ती म्हणजे आधी या योजनेच्या बाबतीमध्ये वयाचा जर का आपण विचार केला तर लाभार्थीचं वय हे 70 वर्षापेक्षा कमी असणं अपेक्षित होतं. आता 70 वर्षापेक्षा जास्त वयोगटातल्या व्यक्तींना देखील या योजनेअंतर्गत लाभ जो आहे तर तो प्रदान करण्यात येणार आहे. जर का राष्ट्रीय स्तरावरती रचना बघितली तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण त्या ठिकाणी आहे, नॅशनल हेल्थ अथॉरिटी, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची ही एक इंडिपेंडंट अशा स्वरूपाची संस्था आहे. राज्य आरोग्य प्राधिकरण, त्याच्यानंतर राज्य सरकारनं नियुक्ती केलेल्या सीईओच्या अध्यक्षतेखाली, आणि मग जिल्हा अंमलबजावणी एकक, राईट, डिस्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट, जिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा DM, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्या नेतृत्वाखाली असणारी ही बॉडी आहे. सॉरी, डेप्युटी कलेक्टर नाही, डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, राईट, तर त्यांच्या नेतृत्वाखाली असणारी ही बॉडी आहे. बघा, आता 23 सप्टेंबर 2028 ला झारखंड मधल्या रांची या ठिकाणाहून याची सुरुवात करण्यात आलेली होती. सो दरवर्षी 5 लाखापर्यंत कॅशलेस सुविधा जी आहे तर ती काय आहे, प्रति कुटुंब आहे. इथं प्रति व्यक्ती देतात आणि कन्फ्यूज करतात. लक्षात ठेवायचं, हे प्रति कुटुंब आहे, राईट. तर ती सुविधा जी आहे तर ती याच्यात प्रदान केली जाते. 1 डिसेंबर 2025 पर्यंत, 2018 पासून आतापर्यंत जर विचार केला तर 42
1.48 कोटी आयुष्यमान कार्ड जे आहेत तर ते जारी झालेले दिसतात, राईट. बाकी मग जे बरेचसे आपण असं म्हणूयात की सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आहेत तर त्याला पण लिंक आयुष्यमान भारतशी करण्यात आलेलं दिसतं. उदाहरणार्थ ज्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करायची आहे तर त्यांच्यासाठी देखील आयुष्यमान भारत मध्ये त्यांचं कार्ड जे आहे तर ते काढण्यात यावं अशी देखील तरतूद आहे. नेक्स्ट बघा, हॅशटॅग स्किल द नेशन AI चा प्रारंभ. आता ग्रुप सी ला पण आपण बघितलं आणि आता पण आपण बघूया की त्या ठिकाणी AI वरती कंटिन्युअसली प्रश्न विचारले जातात आणि त्याच्याबद्दल इनिशिएटिव्ह पण वेगवेगळे घेतले जात आहेत. सो बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 जानेवारी 2026 ला राष्ट्रपती भवनामध्ये या हॅशटॅग स्किल द नेशन AI या चॅलेंजचा प्रारंभ केला, राईट. अगेन आता परवा दिवशी आपण एक न्यूज बघितलेली होती त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये स्किल द नेशन AI म्हटल्यानंतर तो कुठल्या मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं. आणि AI म्हटल्यानंतर आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान वाटेल, पण इथं बघा, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या स्किलिंग फॉर AI रेडीनेस सोअर नावाचा कार्यक्रम, याच्या आधीच आपण जे MCQ सेशन घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये सोअर वरती डिस्कशन केलेलं आहे. तर तुम्हाला आठवत असेल तर बघा, शिक्षकांना शिक्षण, AI एज्युकेशन आणि AI लिटरसी वरती फोकस करणारा हा कार्यक्रम आहे. दोघांना फोकस करतो, स्टुडंटना पण आणि टीचरला पण. त्यांचं म्हणणं आहे की स्टुडंटला 15 तासाचं ट्रेनिंग द्या याच्यामध्ये आणि टीचरला 45 तासाचं ट्रेनिंग द्या, असा टोटल 60 तासाचा हा स्किलिंग फॉर AI रेडीनेस सोअर नावाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्याच अंतर्गत हे हॅशटॅग स्किल द नेशन या चॅलेंजचा प्रारंभ जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. ओडिशातल्या रायरंगापूर इथल्या इग्नू प्रादेशिक केंद्र आणि कौशल्य केंद्राचं देखील याच वेळी उद्घाटन जे आहे तर ते झालेलं दिसतं. अगेन मग उद्दिष्टांमध्ये तुम्हाला तेच दिसेल की भारतामध्ये AI जागरूकता निर्माण करणं, त्याचं शिक्षण आणि प्रमाणन जे आहे तर ते वाढवणं, किंवा देशाचं कार्यबल जे आहे तर ते AI चलित भविष्यासाठी तयार होतंय का ह्याची खात्री त्या ठिकाणी करणं. सो हे जर का बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की AI रेडी जनरेशन त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून बेसिकली बनवायच्या आहेत. नेक्स्ट आहे एअर मार्शल नागेश कपूर यांची हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार किंवा कार्यभार जो आहे तर तो स्वीकारलेला आहे. आता उपप्रमुख एखादे निवडले तर त्यांच्यावरती प्रश्न येणार आहे का, तर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिफेन्सच्या बाबतीमध्ये ह्या नियुक्त्या ज्या आहेत तर त्या महत्वाच्या आहेत. रिसेंटलीच ग्रुप सीच्या एका ह्याच्यामध्ये डेप्युटी सीईओ कोणतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेमले गेले तर त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सॉरी, कंबाईन ग्रुप बी ला मला वाटते SBI म्युच्युअल फंडचे डेप्युटी सीईओ कोण नियुक्त करण्यात आले. आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोण लक्षात ठेवले तर मुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात ठेवतं. मग जर ते SBI म्युच्युअल फंडाबद्दल असा प्रश्न विचारू शकत असतील तर मी म्हणेन मग त्याच्यापेक्षा हा प्रश्न जो आहे तर तो विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असू शकते. आपल्याला काय सगळं नका लक्षात ठेवू, फक्त नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एअर मार्शल नागेश कपूर 1 जानेवारी 2026 ला हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला दिसतो, राईट. युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक किंवा वायुसेना पदक अशी वेगवेगळी त्यांना गॅलंट्री अवॉर्ड जे आहेत तर ते मिळालेले आहेत. डिसेंबर 1985 मध्ये NDA मधून त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 6 डिसेंबर 1986 मध्ये हवाई दलाच्या उड्डाण दलामध्ये विभागामध्ये लढाऊ वैमानिक म्हणून त्या ठिकाणी ते रुजू झालेले आहेत, राईट. सो अनुभवी लढाऊ वैमानिक, उड्डाण प्रशिक्षक आणि फायटर कॉम्बॅट लीडर असे वेगवेगळे रोल जे आहेत तर ते त्यांनी निभावलेले आहेत, राईट. सो MiG-21 MiG-29 याच्या उड्डाणाचा अनुभव आहे. जवळपास 3400 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव त्यांना त्या ठिकाणी आहे. सो असे हे नागेश कपूर हवाई दलाचे उपप्रमुख झालेले. त्याच्यानंतर अगेन एक्सपेक्टेड किंवा इम्पॉर्टंट असलेला मुद्दा मला वाटते की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे
पहिली शयनयान वंदे भारत रेल्वे गाडी, शयनयान म्हणजे स्लीपर कोच वंदे भारत जी आहे तर ती त्या ठिकाणी बेसिकली सुरू करण्यात आलेली आहे आणि ती कुठल्या दरम्यान धावणार आहे? हावडा ते गुवाहाटी या दरम्यान त्या ठिकाणी धावणार आहे. सो इथं प्रश्न क्रिएट होऊ शकतो की पहिली शयनयान वंदे भारत गाडी ही खालीलपैकी कोणत्या स्थानकादरम्यान धावली? आपण बघतोय की वंदे भारतचा जर का विचार केला तर एक सक्सेसफुल ठरलेली ट्रेन म्हणून आपण वंदे भारतला त्या ठिकाणी बघू शकतो, राईट. पण वंदे भारत ही काय डे प्रवासासाठी जनरली होती, म्हणजे त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट असलेले कोचेस त्या ठिकाणी होते. स्लीपर कोचेस अजून वंदे भारत मध्ये आलेले नव्हते, पण त्याच दर्जाचे स्लीपर कोचेस असणारी आता वंदे भारत शयनयान जी आहे तर ती चालू करण्याची घोषणा जी आहे तर ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली दिसते. आणि आसाम मधल्या गुवाहाटी ते वेस्ट बेंगॉल मधल्या हावडा याच्या दरम्यान ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जी आहे तर ती त्या ठिकाणी धावणार आहे. ऑब्विसली वैशिष्ट्यांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. 16 डब्यांची ही त्या ठिकाणी ट्रेन असेल, ज्यामध्ये मग हे डिटेल नाहीत विचारणार की कुठले डबे किती असणार आहेत. 11 3 टायर एसी असणार आहेत, 4 2 टियर 4 2 टियर एसी असणार आहेत, एक फर्स्ट क्लास एसी डबा त्या ठिकाणी असेल आणि गाडीची एकूण प्रवासी क्षमता जी आहे तर ती 823 इतकी असेल. म्हणून मी जे विचारलं जाऊ शकते त्यालाच त्या ठिकाणी गोल केलेला आहे, बाकी कशाला गोल केलेला नाही, राईट. सो बोगीच्या रचनेत त्या ठिकाणी डिझाईन मध्ये सुधारणा केलेल्या आहे. त्याचबरोबर पायऱ्यांमध्ये एर्गोनॉमिक डिझाईनचा वापर करण्यात आलेला आहे, राईट. आणि सुरक्षेवरती पण फोकस करण्यात आलेला त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता की ही वंदे भारत जी ट्रेन असेल तर त्याच्यामध्ये कम्फर्टेबल कुशन बर्थ असणार आहेत. म्हणजे मी हे फोटो बघितले तेव्हा मला असं वाटलं की अरे एखाद्या हॉटेलमध्ये जसे लाउंजेस वगैरे असतात ना तर तशीच अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. इवन दॅट त्यांनी टॉयलेट्स पण सांगितलेले आहेत किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी स्पेशल अरेंजमेंट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत, राईट. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तर तो त्याच्यामध्ये करण्यात आलेला दिसतो. बघा 180 किलोमीटर प्रति तास पर्यंत डिझाईन गती असलेले अर्ध उच्च गती ट्रेन ही आहे. सुधारित कुशनिंग आणि एर्गोनॉमिक डिझाईन केलेले बर्थ याच्यामध्ये आहेत. सहज हालचालीसाठी वेस्टिब्ल्यू सह स्वयंचलित दरवाजे, म्हणजे जे जनरली मेट्रोमध्ये वगैरे आपण बघतो. कवच नावाची प्रणाली रेल्वे सुरक्षेसाठी आहे, ही आपण बघितलेली 2.0. तर त्या कवच सह सुसज्ज त्या ठिकाणी आहे. आणि बाकी मग स्वच्छता असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असेल किंवा टॉकबॅक युनिट असेल, काही प्रॉब्लेम आला तर बोलायसाठी वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तर तो याच्यामध्ये करण्यात आलेला दिसतो, राईट. सो त्याचबरोबर फायर डिटेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील त्याच्यामध्ये आहेत, राईट. सो विचारला जाऊ शकणारा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा बघा, सांख्यिकी आणि अंमलबजावणी उपक्रम मंत्रालयाच्या बोधचिन्ह आणि मस्कटचं अनावरण जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचा लोगो असेल किंवा त्यांचा ऑफिशियल मस्कट आहे तर त्याचं अनावरण करण्यात आलेलं आपल्याला दिसेल. कुणाचं? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. कधी केलेलं आहे? 1 जानेवारीलाच हे झालेलं त्या ठिकाणी दिसते. सो आता बोधचिन्हामध्ये सांख्यिकी आणि हे जे बोधचिन्ह आहे तर ते थोडस भारताच्या विकासाची गती जी आहे तर ती त्या ठिकाणी दर्शवताना दिसते. बघा मध्ये अशोक चक्र आहे, जे सत्य, पारदर्शकता आणि सुशासन दर्शवतं. त्याच्याच मध्ये रुपयाचं चिन्ह त्या ठिकाणी आहे. आता बघा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ही जनरली इम्प्लिमेंटेशन प्रोग्राम्स आणि त्याच्याशी रिलेटेड स्टॅटिस्टिक्स जे आहे तर त्याच्याशी डील करतं. म्हणून मध्ये रुपयाचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर ते आर्थिक नियोजन, धोरण निर्मिती आणि राष्ट्रीय विकासातील आकडेवारीची महत्वाची भूमिका जी आहे तर ती त्या ठिकाणी अधोरेखित करते. कारण विदाउट नंबर्स हाऊ कॅन यू मॅप इकॉनॉमिक ग्रोथ और इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, राईट. सो बाकी इकडे तुम्हाला वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल चिन्हांचा त्या ठिकाणी वापर केलेला दिसतो. सो हे रिफ्लेक्ट करताय ते म्हणजे सांख्यिकी विज्ञान किंवा स्टॅटिस्टिकल नॉलेज जे आहे तर ते रिफ्लेक्ट करताना दिसते. आणि खाली एक टॅगलाईन आहे, डेटा फॉर डेव्हलपमेंट, राईट. त्याच्यानंतर हे ऑफिशियल मस्कट आहे.
मंत्रालयानं तिचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, सांख्यिकी असं ठेवण्यात आलेलं आहे. मैत्रीपूर्ण आणि नागरिक केंद्री व्यक्तीचे चित्र इथं आहे, ही आहे सांख्यिकी. राईट. देशभरातील लोकांसाठी आकडेवारी सुलभ, नाते सांगणारी आणि आकर्षक बनवणे हे या मंत्रालयाचं कार्य सूचित करत आहे. राईट. सो डेटा ड्रिव्हन प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन याच्यातून रिफ्लेक्ट करताना दिसत आहेत ते. नेक्स्ट, ए के बालसुब्रमण्यम. बघा, शास्त्रज्ञ ए के बालसुब्रमण्यम यांनी 1 जानेवारी 2026 ला मुंबईतल्या अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र जी आहे तर ती त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. फॅक्च्युअल बघा, ओडिसाच्या किनाऱ्यावरती प्रलय नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात आली. सो कुठून करण्यात आली आणि क्षेपणास्त्र काय आहे, नवीन त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या, ओडिसाच्या किनाऱ्यावरती ही चाचणी घेण्यात आली. प्रलय हे स्वदेशी बनावटीचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणार हे एक विचारतात बरं का. कुठून कुठं मारा करते, जमिनीवरून हवेत, जमिनीवरून जमिनीवर. सो जमिनीवरून जमिनीवर मारा करणार हे क्षेपणास्त्र आहे आणि याच्या कमी वेळामध्ये सलग 2 चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. राईट. सो DRDOच्या अंडर ह्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. घन इंधनावर चालणारे अर्ध बॅलिस्टिक स्वरूपाचं हे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. 150 ते 500 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूकपणे भेदण्यास सक्षम आहे. म्हणजेच थोडक्यात 150 ते 500 किलोमीटर ह्याची काय आहे, रेंज त्या ठिकाणी आहे. 500 ते 1000 किलोमीटर पर्यंत त्याची भार क्षमता किंवा वहन क्षमता आपण म्हणूयात, स्फोटक वाहून नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे 500 ते 1000 किलो पर्यंत. या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे त्याची हाय त्या ठिकाणी ऍक्युरसी आणि त्याचबरोबर विश्वासार्हता जी आहे तर ती सिद्ध होताना त्या ठिकाणी दिसते. नेक्स्ट, 6 पदरी नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉरला मंजुरी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. अगेन आपल्याला असं लक्षात येईल की रस्ते विकास आणि हे जॉग्राफीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण कधी कधी प्रश्न विचारताना दिसतात. उदाहरणार्थ आता एक महाराष्ट्राची इलेक्ट्रिक पॉलिसी आली आणि त्याच्यावरती MPSC न ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला की याच्यामध्ये नॅशनल हायवे वरती किती किलोमीटर अंतरावरती इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभं करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं त्यांच्या पॉलिसीमध्ये घेतलेला आहे. सो 25 किलोमीटरला ते इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी असते. तर आता केंद्रीय मंत्रिमंडळानं बघा 6 पदरी नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर जो आहे तर त्याला मंजुरी दिलेली आहे. हा किती किलोमीटर लांबीचा आहे, 374 किलोमीटर लांबीचा त्या ठिकाणी आहे आणि खर्च किती आहे त्याचा 19,142 कोटी रुपये तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो की याच्या आधी अशाच प्रकारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जो आपला समृद्धी महामार्ग आहे तर त्या समृद्धी महामार्गाबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. BOT बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर नावाचं जे काही आपल्याकडे एक मेकॅनिझम त्या ठिकाणी आहे तर त्या बांधा वापरा हस्तांतरित करा त्या तत्वावरती हा प्रकल्प जो आहे तर तो उभा राहणार आहे. हा महामार्ग सुरत चेन्नई आर्थिक कॉरिडॉरचा भाग आहे. बघा, बऱ्याचदा तुम्ही छत्रपती संभाजीनगर किंवा ऑरिक सिटी जेव्हा बघता तर तेव्हा तिथे एक वाक्य येतंय की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. आता हा कुठला, सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तर त्याचा भाग आहे. नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल आणि सोलापूर या जिल्ह्यांना हा जोडण्याचा प्रयत्न करतो आणि पुढं आंध्र प्रदेशातील कर्नूल पर्यंत याचं एक्सटेन्शन जे आहे तर ते केलं जाणार आहे. राईट. प्रधानमंत्री गतिशक्ती मास्टर प्लॅन जो आहे ज्याच्या अंतर्गत मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट जे आहेत तर ते प्रमोट केले जात आहेत आणि कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी लॉजिस्टिकची वाढवली जाते. तर त्याच्या अंतर्गत विकसित होणारा हा प्रकल्प आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि आग्रा मुंबई कॉरिडॉर बरोबर ह्याचा संपर्क जो आहे तर तो जोडला जाणार आहे. म्हणजेच काय, पहिल्यांदा मोठे कॉरिडॉर उभे करा आणि त्याच्यानंतर छोटे कॉरिडॉर्स जे उभे केलेले आहेत त्यांना मोठ्या कॉरिडॉरची जोडा, अशा प्रकारची ही योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. राईट. सो येस. त्याच्यानंतर बघा, बँका काय करणार आहेत,
पेन्शन फंड आता स्थापन त्या ठिकाणी करणार आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजनेनं बँकांना व्यवस्थापन करता यावं कशाचं, पेन्शन फंडाचं, तर त्यासाठी स्वतःचं पेन्शन फंड सुरू करण्याची त्या ठिकाणी अनुमती दिलेली आहे. आता पेन्शन फंडचं रेग्युलेशन कोण करतं? PFRDA, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्यामुळे त्यांनी बँकांना ही परवानगी जी आहे तर ती त्या ठिकाणी दिलेली आहे. राईट. स्पर्धा वाढवणं आणि NPS सभासदांच्या हिताचं रक्षण करणं हा पर्टिक्युलरली त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पेन्शन फंडाअंतर्गत या फंडाच्या सभासदांकडून योगदान स्वीकारले जाते आणि हे या फंडामध्ये जमा केलं जातं. सो आधी याचं रेग्युलेशन PFRDA करत होतं किंवा त्याची तो फंड तिकडे स्थापन होत होता. तर आता बँका देखील स्वतंत्रपणे बघा NPS निर्वहन व्यवस्थापन करण्यासाठी पेन्शन फंड आणि फंड स्थापन करण्यास त्या ठिकाणी त्यांना परवानगी जी आहे तर ती त्या ठिकाणी असेल. सो पेन्शन परिसंस्था मजबूत करणं हा याच्या मागचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे. राईट. अर्थातच परवानगी देताना असं रॅन्डम देणार नाहीत परवानगी, बरोबर? कारण एखादा व्यक्ती 10 वर्ष त्याच्या पेन्शनची साठवणूक करते नंतर कळते की बँकच बुडाली, तर तसं नको. तर त्यामुळं वेगवेगळे नियम आणि त्याच्यानंतर ते पात्रता निकष जे आहेत तर ते त्याच्यासाठी ठेवले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर मग हे केलं जाणार आहे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या बँका ज्या आहेत तर त्यांनाच त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीसाठी परवानगी जी आहे तर ती मिळेल. त्यानंतर बघा, एकल माता पालकांचं राज्यस्तरीय सर्वेक्षण करण्यात आले आणि त्याच्यामध्ये 2.25 लाख विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे. आता खास करून हे मी म्हणेन की जे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत तर त्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं पहिल्यांदाच काय केलेलं आहे, एकल माता पालकांचं राज्यस्तरीय सर्वेक्षण केलेलं आहे आणि 1ली ते 12वी पर्यंत एकल मातांची संख्या जी आहे तर ती 2,23,042 इतकी त्या ठिकाणी आहे. म्हणजे इतकी मुलं एकल मातांची काय करत आहेत, शिक्षण त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहे. राईट. सो बाकी त्यांनी दिलेलं आहे की या एकल मातांची संख्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी आहे, 14,367. राईट. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नोंदणी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर सांगली आहे, त्यानंतर सोलापूर त्या ठिकाणी आहे. राईट. नेक्स्ट, न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानी, बरोबर. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूयॉर्क शहराचे 122वे महापौर म्हणून झोहरान ममदानी यांनी शपथ घेतली आणि अशा प्रकारे ते न्यूयॉर्कचे महापौर होणारे आणि त्याचबरोबर मोठ्या शहराचं नेतृत्व करणारे पहिले दक्षिण आशियाई मुस्लिम नेते ठरलेले आहेत. मी काय म्हणतोय, पहिले दक्षिण आशियाई आणि परत काय मुस्लिम नेते त्या ठिकाणी ठरलेले दिसत आहेत आपल्याला. राईट. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ममदानी यांनी 5 नोव्हेंबर झालेल्या निवडणुकीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठबळ दिलेल्या उमेदवारावरती मात केली. राईट. सो हे रिपब्लिकन वाले आहेत आणि हे कुठल्या पक्षाचे, डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. परत एक लक्षात ठेवतो, लक्षात ठेवायला सांगतो, अशा लोकांचे पक्ष जे आहेत तर ते MPSC विचारते. मागचे काही पेपर काढून बघा, तुम्हाला लगेच त्या ठिकाणी लक्षात येईल. राईट. सो असं आहे. 34 वर्षीय ममदानी हे न्यूयॉर्कचे दुसरे सर्वात कमी वयाचे महापौर त्या ठिकाणी आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक महमूद ममदानी यांचे ते पुत्र त्या ठिकाणी आहेत. तर त्यांचा जन्म जो आहे तर तो युगांडामध्ये त्या ठिकाणी झालेला होता आणि मग वयाच्या 7व्या वर्षी ते न्यूयॉर्क मध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते. नेक्स्ट, केंद्राच्या लाभांश उत्पन्नामध्ये 86% वाढ सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या बाबतीमध्ये ही एक न्यूज त्या ठिकाणी बेसिकली होती की 5 आर्थिक वर्षामध्ये इव्हेंच्युअली एक्सपोनेन्शियली वाढ झालेली दिसते आणि ती टोटल किती आहे, 86% त्या ठिकाणी केंद्राच्या लाभांशात वाढ झालेली आहे. राईट. तो याचा अर्थ काय होतो, बेसिकली आपल्या सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे आहेत तर त्या खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत, हा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. नेक्स्ट, कार्बन डायऑक्साईड साठवणुकीसाठी विहीर.
आता हे तुम्ही लक्षात घेताय ना, तर याला कार्बन सिंक कार्बन सिक्वेस्ट्रेशन ही कन्सेप्ट जी आहे तर ती त्या ठिकाणी लक्षात ठेवा की वातावरणामध्ये अतिरिक्त स्वरूपात असणारा कार्बन जो आहे हा जेव्हा एकत्र केला जातोय आणि तो कुठेतरी साठवणूक केला जातोय तर त्याला तेव्हा कार्बन सिंक किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हटलं जातं. हा वनांमध्ये त्या ठिकाणी साठवला जाऊ शकतो, खाणींमध्ये ज्या उत्खनन पूर्ण झालेल्या खाणी आहेत त्याच्यामध्ये साठवला जाऊ शकतो. वन नॅचरल कार्बन सिंक आहे. त्याच्यानंतर मृदेमध्ये साठवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा महासागराच्या तळाशी पण साठवला जाऊ शकतो. तर तसंच आपल्याला असं लक्षात येईल की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या जे टेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळे जे प्रयत्न केले जात आहेत तर त्याचाच एक भाग म्हणून IIT मुंबई आणि NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर यांनी संयुक्तरित्या मिळून देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक चाचणी विहीर जी आहे तर ती त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेली आहे किंवा ती यशस्वीरित्या पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे. CSIR जे आहे तर त्यांच्या बरोबर समन्वय साधणारा हा एक उपक्रम आहे आणि भारत जे क्लायमेट चेंजला टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा हा ठरू शकतो. अशा प्रकारचा हा उपक्रम त्या ठिकाणी आहे. सो मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स न कोळसा क्षेत्रांमध्ये कार्बन साठवणुकीची शक्यता वाढवण्यासाठी IIT मुंबई बरोबर सविस्तर अभ्यास केलेला होता आणि मग त्याच्या अंतर्गत हे केलेलं दिसतंय. झारखंड मधल्या उत्तर करणपुरा कोळसा क्षेत्र परिसरामध्ये पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक चाचणी विहीर जी आहे तर त्याची चाचणी जी आहे तर ती झालेली दिसते. नेक्स्ट, AI संशोधन संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य. राईट. सो बघा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारनं गांधीनगर या ठिकाणी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी गिफ्ट सिटी जी आधी महाराष्ट्रात होणार होती आणि नंतर त्या ठिकाणी गुजरातमध्ये गेली तर तिथं कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संघटना त्यांना मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. PPP तत्वावरती याच्या अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन केली जाणार आहे. राष्ट्रीय, इथं राष्ट्रीय पाहिजे, राष्ट्रीय AI संशोधन, राईट. तर ते स्थापन करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आपल्याला दिसतंय. राईट. सो प्रथम घडणाऱ्या घटनांमध्ये विचारलं जाऊ शकते. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. सो रिसेंटली जपानला आपण सरपास वगैरे केलं, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. नेक्स्ट, आय स्टेंट सह भारतातील पहिली 3D फ्लेक्स ॲक्वियस एंजिओग्राफी. सो आता दिल्ली इथल्या आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल यांनी आय स्टेंटच्या साह्यानं भारतातली पहिली 3D फ्लेक्स ॲक्वियस एंजिओग्राफी जी आहे तर ती यशस्वी केलेली आहे. सो वेगळ्या प्रकारची अत्याधुनिक प्रक्रिया आहे, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह ग्लुकोमा शस्त्रक्रिया यांचं एकत्रीकरण याच्यामध्ये केलेलं आहे. राईट. सो ग्लुकोमाचा जर विचार केला तर हा मुकपणे प्रगती करणारा आणि अपरिवर्तनीय अंधत्वाचं प्रमुख कारण त्या ठिकाणी मानला जातो. शस्त्रक्रियेमध्ये स्टँड माउंटेड स्पेक्ट्रॉलिस प्रणाली आणि 3D ऑपरेटिंग मायक्रोस्कोप यांचा वापर जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. राईट. फक्त बेसिक फॅक्ट जी आहे तर ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, दक्षिण गोव्यातून वाहणाऱ्या प्राचीन कुशावती नदीच्या नावावरून गोवा सरकारनं गोव्यामध्ये तिसरा जिल्हा जो आहे तर तो निर्माण केलेला आहे आणि त्या तिसऱ्या जिल्ह्याचं नाव जे आहे तर ते कुशावती असं ठरलेलं आहे. मला कमेंट करून सांगा की गोव्यातले इतर 2 जिल्हे जे आहेत तर ते त्या ठिकाणी कोणते आहेत. आता तुम्ही म्हणाल गोवा हे आपलं राज्य नाहीये, बरोबर, पण शेजारचं राज्य आहे आणि मराठीचा संदर्भ तिथं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे, त्यामुळं त्याच्यावरती प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकणार आहे. राईट. सो नेक्स्ट, अमेझॉनियन डंक नसलेल्या मधमाशांना कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे.
आणि अशा प्रकारे कुठल्या तरी कीटकाला कायदेशीर अधिकार जो आहे तर तो जगामध्ये पहिल्यांदाच प्रदान करण्यात आलेला आहे. राईट. सो पेरू या देशामधल्या एका स्थानिक नगरपालिकांनी पारित केलेल्या विधेयकाद्वारे किंवा अध्यादेशाद्वारे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार या मधमाशांना अस्तित्वाचा, जगण्याचा आणि भरभराटीचा अधिकार जो आहे तर तो मान्य करण्यात आलेला आहे. मागं असं रिव्हरचे जेव्हा राईट्स रेकग्नाइज करण्यात आलेले होते तर तेव्हा देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला त्या ठिकाणी दिसतो. राईट. सो हा निर्णय जो आहे तर तो अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये परागीकरण म्हणून ह्या मधमाशांची जी महत्वाची भूमिका आहे तर त्याच्यावरती फोकस करताना दिसतोय. राईट. जैवविविधता, शेती, स्थानिक समुदायांच्या उपजीविकेसाठी या मधमाशांचं असलेलं महत्व हे यातून अधोरेखित होताना दिसतं. राईट. नेक्स्ट, भारतामध्ये व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा सुविधा. बघा, व्हॉइस ओव्हर वायफाय, व्हीओ वायफाय ही सुविधा जी आहे तर ती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे वायफाय कॉलिंग जे आहे तेही करता येतं, म्हणून वायफाय कॉलिंग अशी ओळखली जाते ही सुविधा. आणि ही कुणी सुरू केलेली आहे? BSNL न त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. राईट. व्हीओ वायफाय मुळे काय होतंय? वापरकर्त्यांना एकाच मोबाईल नंबर आणि डायलरचा वापर करून वायफाय नेटवर्क वरून व्हॉइस कॉल किंवा संदेश जे आहेत तर ते त्या ठिकाणी पाठवता येऊ शकतात. राईट. तो जिथं मोबाईल नेटवर्क जे आहे तर ते कमकुवत आहे. राईट. तर त्या ठिकाणी हे प्रभावी ठरू शकतंय असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. राईट. युरो हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा 21वा देश ठरलेला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी बल्गेरियानं युरो हे चलन त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं युरोपियन युनियन मध्ये आपण असं म्हणूयात की इकॉनॉमिक युनिफिकेशनचा एक भाग म्हणून एक चलन जे आहे तर त्याची स्वीकृती केलेली दिसते आणि त्याचा स्वीकार जो आहे तर तो आता बल्गेरियानं त्या ठिकाणी केलेला आहे. बघा, 1 जानेवारी 2002 ला 12 देशांमध्ये युरो चलन जे आहे तर ते पहिल्यांदा अस्तित्वात आलं. 2023 मध्ये क्रोएशिया हा देश ठरलेला होता की जो अलीकडचा रिसेंट मधला होता ज्यांनी युरो चलन जे आहे तर ते स्वीकारलेलं होतं. राईट. आणि आता मग बल्गेरियानं स्वीकारलेलं आहे. कितवा देश ठरलेला आहे असं पण विचारलं जाऊ शकतं किंवा रिसेंटली कुठल्या देशानं युरो चलन स्वीकारलेलं आहे असंही विचारलं जाऊ शकतं. 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य. बघा, 8वा वेतन आयोग जो आहे तर तो केंद्र सरकार त्याचं त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते रोल आउट करत असतानाच 1 जानेवारी 2026 रोजी 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाल संपण्याच्या पूर्वीच 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणार आसाम हे भारतातलं पहिलं राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा यांनी याबाबतची घोषणा केलेली त्या ठिकाणी दिसते. सो हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. राईट. सो राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या संबंधीची वेतन, त्याच्यामधली वाढ जी आहे तर ते सगळं ठरवण्याचं काम कोण करतंय? राज्य वेतन आयोग त्या ठिकाणी करत असतो. जसा केंद्रीय वेतन आयोग सेंट्रल पे कमिशन असतं तसं स्टेट पे कमिशन कुणासाठी असतं? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यांचं पुनरावलोकन आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. राईट. नेक्स्ट, काम्या कार्तिकेयन दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय. बघा, 18. आता तरुण आहे म्हटल्यानंतर तिचं वय विचारू शकतील. 18 वर्षीय काम्या कार्तिकेयन दक्षिण ध्रुवावरती स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय आणि त्याचबरोबर अजून एक विक्रम केलाय बरं का. कुठला? दुसरी सर्वात तरुण महिला बनलेली त्या ठिकाणी आहे काम्या कार्तिकेयन. 115 किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर 27 डिसेंबर 2025 रोजी त्या दक्षिण ध्रुवावरती त्या ठिकाणी पोहोचल्या आणि -30°C तापमानामध्ये देखील त्यांनी हा टप्पा जो आहे तर तो त्या ठिकाणी पूर्ण केला. राईट. सो इतर कामगिरी त्यांची जर विचार केली तर 2024 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी नेपाळकडून माउंट एव्हरेस्ट चढणारी सर्वात तरुण भारतीय आणि असे करणारी दुसरी सर्वात तरुण महिला
असा विक्रम त्यांनी त्या ठिकाणी बनवलेला होता. या व्यतिरिक्त त्यांनी माउंट किलिमांजारो, माउंट एल्ब्रस, माउंट कोसियुस्को, माउंट अकान्कागुआ, माउंट डेनाली, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट विन्सन ही 7 शिखरे जी आहे तर ती पूर्ण केलेली आहे. याला 7 समिट असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि जे राज्यसेवावाले आहेत त्यांनी लक्षात ठेवा, अ गटामध्ये अशा प्रकारे माउंटन्स देतात आणि ब गटामध्ये खंड देतात. जोड्याला वाला प्रश्न विचारले जातात, तर तेही प्रश्न येऊ शकतो. म्हणजे दरवेळी विचार जो आहे तर तो फक्त आणि फक्त करंटच्या पर्स्पेक्टिव्हने नाही केला पाहिजे. करंट टू बेसिक, बेसिक टू करंट असं स्विच करता आलं पाहिजे आपल्याला, राईट. दक्षिण ध्रुवावरती भारताच्या ज्या मोहिमा आहेत तर त्या लक्षात घेतल्या तर दक्षिण गंगोत्री 1983 साली, मैत्री 1989 साली, भारती 2012 साली, 1989 मध्ये कर्नल जतिंदर कुमार बजाज हे दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. सो ही फॅक्ट लक्षात ठेवा. कॅप्टन हरप्रीत चंडी 2022 दक्षिण ध्रुवावरती एकट्याने पोहोचणारी भारतीय वंशाची पहिली महिला. दुसरी महिला इथं मिळाली, पहिली महिला इथं मिळून गेलेली. क्लिअर. सो हेही लक्षात ठेवायचे. बॅकग्राऊंड मध्ये याही मुद्द्यावरती प्रश्न येतात. त्याच्यानंतर बघा, पिप्र हवा अवशेषांच्या ऐतिहासिक प्रदर्शनाचं उद्घाटन हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं हे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 जानेवारी 2026 ला या अवशेषांचं उद्घाटन जे आहे तर ते करण्यात आलं. 127 वर्षानंतर हे अवशेष जे आहेत तर ते परत आणलेले आहेत. द लाईट अँड द लोटस रेलिक्स ऑफ द अवेकेंड वन या शीर्षकाखाली हे प्रदर्शनाचं आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये 1889 मध्ये उत्खननातून मिळालेले अवशेष त्या ठिकाणी आहेत. 1972 मध्ये पुरातन वस्तू भारतीय संग्रहालय कोलकाता इथले अवशेष पेटिका तसेच पेप्पे कुटुंबाच्या संग्रहालयातून हे आणलेले मूळ अखंड दगडी संदूक जे आहे तर ते त्या ठिकाणी इथं प्रदर्शित करण्यात आलेले दिसतात, राईट. विल्यम क्लॅक्स्टन पेप्पे यांनी 1889 मध्ये या अवशेषांचा शोध लावलेला होता आणि त्यानंतर हे अवशेष जे आहेत तर ते जगभरामध्ये त्या ठिकाणी विखुरले गेले. जो तो आलाय त्यानं भारतामध्ये येऊन काय केलेलं आहे, असं काय घेऊनच गेलेलं त्या ठिकाणी आहे, राईट. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या होत्या 1, 2 आणि 3 जानेवारीच्या चालू घडामोडी. आपण चालू घडामोडीचं सत्र अशाच पद्धतीनं चालू ठेवूयात. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये 4 तारखेपासून पुढच्या चालू घडामोडींच्या अनालिसिस सह. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.